गाइस, तो कैसे आप सब लोग, नई वीडियो में आपका स्वागत है। वेलकम बैक टू द चैनल। तो आज हमारा नया वीडियो है और नई वीडियो में नए नए लोग हैं। का आज एनिवर्सरी है मम्मी पापा का, तो शाम को सेलिब्रेट करेंगे अपन और ये दिन भर क्या होतं आहे वो देखेंगे। अवधूत, तुझं नाव काय? अवधूत आहे का? पूर्ण नाव काय तुझं? पूर्ण नाव अवधूत राहुल शिंदे. शिंदे. आणि हे जर तुला किती पडले रे आता? आता कितवीला गेला? 9वी. किती पडले तुला? 77. अरे अरे अरे, असंच सर मुलांना चालतं तेवढं. आणि शिवश्री तुला किती पडले? शिक्षकांची मुलगी आहे, 2 शिक्षक आहेत घरी, 2 ट्युशन, फ्री टाइम, ऑल टाइम फ्री, तरी हिला 96 पडले. आमच्या शाळेतल्या पोरी ट्युशन नसून 100% पडते. जा घरी, मग नको इथं राहू, जा घरी, साताऱ्याला जा. हा, अरे हिचं स्वप्न आहे IT इंजिनियर बनायचं. हिला अजून IT इंजिनियरचं फुल फॉर्म माहित नाही. काल मी सांगितलं त्या वेळेला कळाला. मी का सांगू? तू सांग. तुला बनायचंय ना, पण तुला बनायचंय ना, पण गाडीचं नाही, काठीचं नॉलेज मला, काठीचं. तू सांग ना. इंटेलिजंट टेस्ट. अगं मी स्कॉलरशिप दिली आहे, मला तेवढंच IT माहिती. ही नुसती अशी मेकअप करते आणि अशी करते. हिला असं वाटतं माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला इंग्लिशच जमत नाही. असं वाटतं की मी खूप अति ज्ञानी आहे, मला खूपच इंग्लिश येतं. मी इंग्लिश आवाज गेला पाहिजे. इंग्लिश काही काडीचं भरत नाही आहे. आवाज गेला पाहिजे तिथपर्यंत. पंचमीला ह्यांच्या घरात पिचकाऱ्या आणतच नाही कोण. ही अशी करते ना, दोन्ही साईडची पोरं भिजते तीच. ती मजा झाली. आता घर बघायचो आपलं किती काम झालेलं आहे. आपलं घर आपण बनते आता खाली, तर ते आपण बघूया किती काम पूर्ण झालं. चला. चालू आहे काम, बघू आता किती वेळ चालते. जाऊया आता दुकान, बघू काय चाललंय, कसं चाललंय. आणि दिवस बघा कसा आहे, मध्येच पाऊस मध्येच ऊन, काही खरं नाही. चलो तो जाते अभी दुकान में. तर आता आपण दुकानात पोचले, दुकानात गिराईक केलं. आता गिराईक करून झालं आपलं. आणि आपल्याकडे आज पार्थ फरतडे आलाय. पार्थ फरतडे, तुमचं ज्वेलर्सचं नाव काय रे? पार्थ. अरे यार, तुझ्या मम्मीचा पण आज वाढदिवस आहे. अरे ऐक ना, मी काय म्हणतो, शनिवार आहे का आज? जरा मी काय म्हणते, ए ऐक ना बाळा. अरे बोल बोल बोल, ऐक ना. मी काय म्हणतो, तुझ्या ह्याचं नाव काय, ज्वेलर्सचं नाव काय? फडतारे ज्वेलर्स. कुठे आलं ते? नवीन पनवेल. बस एवढंच, असं बघायचं असतं का? सेक्टर 12. आणि आज पार्थच्या मम्मीचा आणि पप्पांचा अॅनिव्हर्सरी आज 18 मे. अरे हा तर इंटरव्ह्यूला आल्यासारखा गेला लगेच गेला. तो लाजला रे. कसं रे ह्याचं कसं व्हायचं? तुझ्या आज मम्मीचा बर्थडे म्हणून तू चालला आज लवकर. मम्मी पप्पांचा अॅनिव्हर्सरी आणि आपल्या मम्मी पप्पांची पण अॅनिव्हर्सरी आज. तर पप्पा, तुम्हाला सांग कसं वाटते आज? तुम्हाला कसं वाटतंय सांगा. तुम्हाला कसं वाटतंय? जरा 2 शब्द बोला. आऊज साईडला जरा. आमच्या सहजीवनाची 38 वर्ष आज पूर्ण होत आहे. 28 28 वर्ष पूर्ण होत आहेत.
28 वर्षे कशी गेली हां समजले नाही. माझ्या प्रत्येक सुख आणि दुःखात प्रत्येक वेळी माझी अर्धांगिनी माझ्या सोबत राहते आणि माझ्या प्रिय पत्नीस सौवंदना जगदाळे यांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ओके. तर या प्रकारे आज आपलं ॲनिव्हर्सरीचं जरासं काय बोलणं वगैरे काय पप्पांनी जरा प्रेम व्यक्त केलंय, मन पण व्यक्त केलं आणि प्रेम पण व्यक्त केलंय. आणि आज संध्याकाळी आपण सेलिब्रेट करू ॲनिव्हर्सरी. तर बाकीचा दिवस कसं जातं ते बघू आपण पुढच्या व्हिडिओत. तर आपण फायनली पोहोचलो. आता काम झालं आपलं आणि आता आपण दुकानात आलोय. सेल्समॅन आहेत ते, 2 सेल्समॅन आहेत कोपऱ्यातले, ते काय कामाचे नाहीत. ते बघतो ते कपिल शर्मा शो. ही एक आहे कामाची जरा, हा. ही एक कामाची आहे जरा, हा. ती अर्धी आहे ती, अर्धी एक नाही, अर्धी अर्धी आहे का ती ती? काय कामाची नाहीये. काय रे? हा ती एक पावशेर आहे नुसती. एक पावशेर आहे. हा ती जाते रोज सकाळी उठून मुंग्याच्या वारवाला मुका घ्यायला, मुंग्याच्या वारवाला मुका घ्यायला आणि तोंडाला सगळ्या फड्या येते ती. मग असं आहे होय. रातभर जागते. मी 2 चालेल, मी 2 माणसाच्या बरोबर एक आहे. म्हणजे मला कोण काय मारा बिरा येणार नाही. तू नुसती फूक मारली तरी जाते ओढून. अशाच प्रकारे आमच्या घरात जरा पाहुणे आलेत आणि हे जे पाहुणे आहेत मावशीच्या गावाला आलेत सध्या तरी. आणि मावशीच्या गावाला त्यांचं नाव भरलंय आणि या मेळाव्यामध्ये हे 4 जण आहेत. तरी 1 जण अजून नाही, 2 जण अजून नाहीत. एक अनिकेत नाही आणि स्वराज नाही, मग सकू पण नाही. मग 3 जण नाहीत आपल्याकडे आता सध्या. ए ओळख नुसतं, मुलगीच आहे ना तू? अगं ताट तर ओळ झाली फेमस मोहित त्यांचा पोरगा आला. काय बोलताय जे हे जायला पाठवू आहे कशासाठी पाठवू? मिराकल मिराकल काही टाकले आपण. व्हेरी ब्युटिफुल. ह्या तर काय टाकली काळी टाकली. अरे 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 शिवश्रीचा चिलूडून अरे त्याच्यावर नको टाकू बाबा तू. साईडला लावा. हा तोंड उडव सगळ्याचे. आत घाला आता. हे चालू चालू चला. ए वाच काढ वाच काढ. हा वाच काढ रे वाच काढ फटाक्याची. तो सैनिक तोंडा उडवलं. हा ए लावाय खाली. हा डे टू
बर्थडे टू यू. थांबा थांबा. खावा तर पप्पा, अहो खावा तर. खाल्ला भाई, कुठं खाल्ला दिसलं नाही मला. हा तर कर. आहे का, आहे का. आत्यावानी करते आज. अगं आत्यावानी करते का. जरा वर बघ असं. पडला केक खाली, झाला बर्थडे. आता खरा बड्डे झाला. तर तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले. हॅलो. अरे हाय हाय बरोबर आहे. हॅलो. हॅलो नाही कोण नाही. बायको दुसरी करायची का. हा असं काहीतरी वाईट बोलायचं. आता कुठली बघायची आता. दिवडची तर आहे आता पहिलीची. आता रशियन रशियन पाहिजे म्हणतो. ह्याला कामा नाही ते पोरांना बघा मामी. मग ऐक ना मी काय म्हणतोय. त्यानं तर बदनाम केलाय मला या राधेशने. हे आता काय आता बोलायचं. काय केलं बदनाम रे. कर्मानं नाही. कर्माने बदनाम आहे का. अरे कर्म ह्याचा अर्धा येतं त्यात. हे बघ लग्नाला किती वर्ष झालं तुझ्या. बॅचलर आहे म्हणून सांगतो ना आख्या जिम मध्ये. मी काहीच बोलत नाही. ही ऍडव्हर्टाईज करते. त्याला नाही विचारायचं, बाकीच्याला विचारायचं. तू काय सांगितलंय. बघ मी काही सांगत नाही. आहे का म्हणून तुझ्याकडे सगळेजण इन्स्पायर झाले पाहिजे तुझ्या ह्याच्याकडनं. लग्न करायचं का नाही. दे ऑल विल बी गेट मोटिवेटेड बाय. हा पण ऐक ना, 2 पोरं आहेत तुला आता. 2 पोरं कोणाची. तुझी आईला काय बोलतो येईल का. 2 पोरं कोणाची म्हणतो. 2 पोरं कोणाची बोलतो. तो म्हणतो अरे अरे ऐक की तो विचारतोय काय बघ की 2 पोरं कसे आहेत. 2 पोरं कुठून आले म्हणलं. लग्न बोलतो असं कोण करतोय. कुठलं लग्न आणि काय तुझा प्रवास सांग रे. लग्न प्रवास काय सांगू तुला. लय खडखड होता काय खड खात आलो हे लगा. खडं खातो आला प्रवास गेला वास आहे फक्त तुला. देऊ का. प्रवास गेला वास आहे फक्त. देऊ का. आता फोटोशूट चाललाय. तुझं लग्न कसं झालं पहिले सांग. तुझं लग्न कसं झालं. माझं लग्न मनपात झालं चौकात. काय नाही बाबा कसं आलं पहिले सांग. हा बाबा कधी आलं कसं आलं. बाबा मला बघायला आलं. हा आणि तू लगेच पसंत मी केलं. असं बघितलं हळू. कसं कोण असं येत नव्हतं त्या वेळेला असं. असं बघितलं होय. खिडकीतनं बघितलं. हा बाहेर निघाल्या वाड्याच्या बाहेर निघाल्या. हा आणि लगेच तिथं कसं बघायचं लगी माणसात त्यालकाड घालून बुरका घेऊन नवरी पाठावर बसून. हा मग कसं बघायचं नवऱ्याच्या तोंडाकडं. मग बाहेर गेल्यावर मग मी हळूच डेंजत बसली. तो आत घरात बी बघितलं. हा डेंजत नसा डोबळा होता पारखी खिडकी त्यातनं. हा नवरा चांगला आहे. चांगलं लगेच पसंत करून टाकलं हा, पसंत आता तो नाकलंय होतं. का. अयो मग बाहेर गेले आणखीन बघितलं. म्हातार बघितलं की होय म्हणली. त्याला काय विचारलं नाही. शिक्षक आहे का नोकरी आहे का काय काय त्यांच्या घरात काय. हा एक म्हातारी एक म्हातारी. आणि मी. हा आई नाही बाप नाही त्यांना कुणी नाही. आई होती बाप नाही. हा लहान असतानाच गेलो ज्योतिबाला हा तिकडंच. मग काय करायचं. नंतर लग्न झाल्यावरती मग मग माझा लय मोठा वाडा होता माझ्या माहेरात. अयो लय माणसं मला तिथे गेली कर म्हणा. मग 3 माणसात मग? 2 हा कोण नाही. म्हणून नाही दीर नाही भाऊ नाही कोण नाही. एकटीच. म्हणून क्रिकेट टीम केली का. हा म्हणून क्रिकेट टीम केली का. मग पुन्हा जायचं की मग. काय विचारतोय बाबा मला येड्यागत. ए फिकू नका आजी. आजी फिकू नका. मग आजी मग पुढं काय पुढचा प्रवास कसा झाला. काय लगेच झालं. नांदाय गेली. हा भाव गाडी घेऊन आला न्याला. कुठली गाडी. वडजणच ना आला माझा भाऊ. कुठली बेंटली वय. बैलगाडी. बैलगाडी होय. मला वाटलं बेंटली गाडी. मिलिटरीची कशाला. हा बैलगाडी. हा बैलगाडी घ्यायचं मग. अयो मग झाली एक मुलगी. पहिली माहेरला गेली. पहिली मुलगी झाल्यावर मग ती अक्का. हा आणि मग तिला मग मला गाडीत बसवली. हा पाळणा आणला भावानं. गाडीला काय बांधली. हा मग मला गाय दिली. हा आणि पोरगी घेऊन बसायची अशी बाळ घेऊन मांडी पोरगी वाड्यात पडून तिला हा आणली बाहेर. बाहेर आणली. मग
मग गाडीत बसली माझ्या भाऊजाईनं पुन्हा आम्ही गाडीत बसल्यावर पाय धुतलं हां हळदी कुंकू लावलं मला लावलं पायाला लावलं हां माझ्या पाया पडली नमस्कार केला माझ्या भाऊजाईनं मग तुला आता काय वाटते मग मी थांबा गाडीत बसलो. तुला आता काय वाटते भाव घालवाय आला मग थांबा आता आली मी बिजाला. तुला काय वाटते आता पहिला नंबर कोणाच लागल लागणार तो तर लपते त्याला नंबर लावायचा त्याचं म्हणणं आहे तो सूरज दिसतोय का लपून बसलाय तो सुरत झालं की त्याला 2 पोरं आहे की अजून तरी मन भरलं नाही त्याचं आणून करायचे अजून करायचं त्याचं. चोपीर की धरून पाय नेल पोरांपासून मन भरले बायकोपासून भरले असं आहे त्याला घेऊन जायची कुठं बायकून येईल की पोलीस स्टेशनला बंद करून टाकी सगळंच बंद होईल का अयो 18 मे 1997ला आमचं लग्न झालं. आज हां माझ्या लग्नाला हां 28 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हां 28वा वाढदिवस आज सगळ्यांच्या समवेत परिवारात साजरा केला. मला खूप आनंद झाला आहे. मी सुखी संसाराची 28 वर्षे यशस्वीरित्या पार केली. यामध्ये हां माझं पूर्ण परिवार, माझी 2 मुलं, भाऊ बहिणी सर्व बाचा साथ दिल्यामुळे मी इथपर्यंत पोचलो आहे. हां आणि छान आनंदी निरोगी आरोग्य लाभल्यामुळे हां मी आज या इथपर्यंत जीवनाचा सुखरूप प्रवास केला आहे. आणि मी माझ्या जीवनात यशस्वी झालो आहे आणि मी समाधानी आहे. तुझे 2 शब्द सांग मला लग्नापासूनचे आतापर्यंतचे लग्नाच्या आधीचे. नाही मी नव्हतं आलो आजी वर न बघू तुम्ही 2 शब्द सांग तुझे 2 शब्द. माझं आत्तापर्यंत सर्व म्हणजे काळ व्यवस्थित आणि सुंदर गेलेलं आहे. हां हे 2 शब्द असतील. छान आहे, समाधानी आहे भरपूर मस्तपैकी. हां आणि जे काही इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. हा. आता काही नाही. हां हां आता लेका पुन्हा हॅपी बर्थडे झाला हां हे काय खाते ही काय खाती आईस्क्रीम भारीच काम आहे लागा. लाडू खाल्लं हां मग काकाचं बघा काका सांगा 2 शब्द. आतापर्यंत कसा तुमचा प्रवास झाला. खिडकीच्या बाहेर आज माझ्या भावाच्या आणि वहिनीच्या लग्नाला 28 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांचा संसार अतिशय सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा चालला आहे. आणि असाच पुढे चालावा आणि त्या दोघांचा आशीर्वाद मला कायमस्वरूपी मिळावा ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. बस मस्तच. काय लागा. आज आमच्या भाऊच्या आणि ताईच्या लग्नाला 28 वर्ष पूर्ण झाली. हां लग्नाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. हां आज आणि तुमचं लग्न किती झालेत तुमचं लग्नाला 26 वर्ष 26 वर्ष झालेत. तुमचा कसा प्रवास चाललाय सांगा जरा. एकदम मस्त आनंदात. कसलं काय वाटतं रे. ए तुम्हाला काय 2 शब्द बोलायचे का लग्नाचे बाबा तुम्ही. तुमचं काय कधी सांगायचं. अरे लग्नाचा होते लग्नाचा प्रवास कसा आहे तुमचा. ह्याला विचारतो रे ह्याच्याकडे प्रवास खूप चांगला आहे. ह्याच्याकडे प्रवास चांगला आहे. अरे ते 2 शब्द सांग जरा. आई शपथ कोणाबद्दल म्हणते कुणाबद्दल काय सांगायचं सांग. हां हे चालू आहे ना. चालू आहे. आज भाऊंचा आणि मोठ्या मम्मीचा लग्नाचा 28वा वाढदिवस आहे. हां लग्नाला काय मी नव्हतो त्यांच्या, हां पण आता केक कापून पूर्ण फॅमिली बघा तिकडे हां सगळे आम्ही एन्जॉय करतोय. केक खाल्ला, आईस्क्रीम खाल्लं. धन्यवाद, बाय. धन्यवाद काय. अरे मी काय म्हणते पुढे जाऊ दे तिचं झालं रे. अरे आता ते त्यांचं झालं. आता तुझं सण ह्यांचं बघून तुम्हाला कसं वाटतंय काय लग्नाचं काय तुमचा पुढचं काय नियोजन वगैरे काय कसं काय लग्न कसं करायचं. ह्यांची 28वी अॅनिव्हर्सरी
128वी अॅनिव्हर्सरी बघून मला असं वाटतं की लग्न माझं लगेच लग्न करावं. कधी व्हायचं आता. कोण अनुभव सांगला लग्नाचा नाही त्यांचं काय बरं हा ए राज सांग रे कशाचा सांग काहीतरी त्याच्याकडे फिरून यायचे काय काय सांगायचं सांग तुझा जीवनाचा प्रवास सांग तुझा. काय जीवनाचा प्रवास आताची 19 वर्ष झालेत कुठे प्रवास हा. तुमचा लग्नाचा प्रवास माझ्यापेक्षा मोठा आहे. मी काय सांगू तिकडे विचार. बघ दादा एवढं झालं आता. तू सांग पटकन चल. हॅलो तुझा लग्नाचा अनुभव कसा आहे सांग पटकन. बायको तुला चांगली भेटली का? एवढा चांगला की दुसरी पाहिजे. दुसरी पाहिजे होय. हे बघ ते म्हणला मी काय म्हणत तू बोलला की चांगलं लागा मग इथं माझ्या प्रवासापेक्षा जास्त दुसरे प्रवक्ते आहे का म्हणजे जरा प्रवास बदलायचे होय. तुझ्या एवढे बाकीच्यांनी रूट घेतले नाहीत आजूबाजूचे सगळे एका रूटचे. हा सांग. हा काय रस्ते बदललेला माणूस आहे. काय 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 कशाबद्दल बोल. अरे तुझं लग्न झाले 2 पोर झाली अजून तुझं लग्न जायचा प्रवास कसा होता? 2 पोरं झाली कोण म्हणलं तुला? म्हणजे झाली नाही तुझी पोर तुला धरून ठेव म्हणा. हा ही पहिली व्हिडिओ जाईल बायकोला पहिलं समजते का? उद्या बायको होईल घरी डायरेक्ट. बायोडेटा टाकलेला आहे. टकरूचे केस गायब व्हायला लागले आता तुला काय बोलू. आहे का आता झालं की 2 पोर झाले आता काय तक्रार केस ठेवायची बस झालं ओढून टाक सगळी. 2 पोरं झाली म्हणजे आता काय तुला अजून वाटेल. हा अजून काय या असं काय गावी गेलेली आहे family वाली. काय? मराठी मुली बघा. हा हे माझी दाढी काढायला घेतली सगळ्यांनी. असं काय लिहून देऊ का? लिहून ती मांडून देऊ? म्हणजे नकोय होय. नाही नाही बायको गेली बघा आवाजला का अशीच येईल उद्या सकाळी. नाही येत. बघ आज किती खुलाला दिसते बघ की 16 तारखेला बायको गेली तेव्हापासून आज खुलाला दिसते एकदम. लगा दररोज बघतोस का मला काय बी म्हणतोय लगा. बोल बायको असताना तर एवढा खुश बघितला नाही. हा आम्ही सगळे आज किती जण आहोत? 15-20 जण. आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स दरवेळेस असेच कार्यक्रमासाठी वगैरे परत मग वाढदिवसानिमित्त व आपले लग्नाच्या वाढदिवसासाठी वगैरे आज तसाच मामाचा व मोठ्या मामीचा लग्नाचा वाढदिवस किती आहे? 28 28वा. त्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि हेच लग्नाचे व सगळ्याचे अनुभव आम्ही आमच्या छोट्या मामाकडनं घेतलेले आहेत. माननीय हिराचंद्र जगदाळे मामा. जा ना आता बाद झालं ना आता काय अरे अनुभव सांगितलाय नुसतं गाडी कुठे चालली एका साईडला तुझी. काय काय सांगू तुला अजून काय म्हणजे हे बघा अनुभव लग्न झाल्यावरती आता तुला काय सांगू. अरे अनुभव तुला थांब जरा तुला अनुभव जर लग्नाचा पूर्ण सविस्तर आणि परफेक्ट पाहिजे असेल प्लॅनिंग नाही ना तर आमच्या छोट्या मामाला छोट्या मामाशी संवाद साधावा. ते गायडन्स कसे फायनान्स प्लॅनर कसे असतात फायनान्स प्लॅनर वगैरे कसे असतात तसे आमचे छोटे मामा लग्नानंतरचे काय हॅपी मॅरिड लाईफ प्लॅनर आहेत. आज माझ्या मम्मी पप्पांचा मस्त लग्नाचा 28वा वाढदिवस होता. पहिल्यांदा मी आऊ तेवढं खुशी बघितलं. त्याला मासे कासव कुत्रे मांजरी हा मग तेच सांगतोय. ते बघून अवधूत पण खुश होता. त्याच्यावर हर्ष पहिल्यांदा रडलेलं नाही. आणि आज पहिल्यांदा अनुश्री पोरीसारखी हो ओवळलं आहे. मम्मीला पहिल्यांदा वाढदिवसाची ओवळला अनुश्रीने आणि श्रीवश्रीने बसून काय तर राज पण आज क्यूट दिसतोय. आज थोडासा म्हणजे लाजला आज बोलताना तो व्हिडिओ काढत असताना म्हणजे गाल बिल त्याचे नाही बाहेर आलेले आणि
सूरजाचा अनुभव तरी सूरजाचा सूरजाचा अनुभव तरी चांगला सांगितला. हां लग्न झालं तरी लग्न नाही झाल्याचा अनुभव कसा असतो हां तो त्याने क्लिअर करून सांगितला. हां आता 8 वर्ष झाले ते लग्नाला पण तो बॅचलर्स आहे असं सगळ्यांना असं त्याला वाटतं. हां आणि पप्पांनी पण मस्त त्यांचा जीवनाचा सगळा प्रवास कसा झाला एकदम सविस्तरपणे सांगितलं आहे. आणि काकांना पण आज काकांनी मस्तपैकी जेवणाचे सगळे पदार्थ एकदम खायला मस्त टाकाटाक स्वादिष्ट मेनू केले होते. हां आम्ही त्याचा सगळ्यांनी आस्वाद घेतला. आणि आजी पण आज मस्तपैकी खुलून बोललेली आहे. हां तिच्या मनात काय काय होतं ते सगळं तिने क्लिअर करून सांगितलं आहे. कसं लग्न झालं तिचं, हां तिला कसं वाटलं हां लग्न झालं. बैलगाडीत नाही का बेंटलीत नाही ते पण कळालं मला. बेंटलीत ना आली ती. हो चालेल एवढं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. हां 2 शब्द इथून झाले पुढं- म्हणजे काय? निबंध झाला अक्काच्या अक्का. मावशी आली ती गाडीनंच. मग आजी मी काय म्हणतोय तुला कसं वाटतंय तुझं नातवाचं कसं लग्न बिग्न कसं होणार काय? ए फिकू नको आजी. ए आजी चांगला माईक आहे लागा. आता काय माहिती आहे का आता तुझं म्हणणं काय पहिला नंबर कोणाचा लागावा? आम्हाला काय वाटतंय की सूरजचा पहिला नंबर लागावा कारण तुझं लग्न अजून झालं नाही. तर तुझं काय म्हणणं आहे जरा शब्द एकदा 2 शब्द सांग जरा सूरजच्या बद्दल. तुझं लग्न झालं नाही म्हणल्यावर तू मार खाती का का होय त्याची बायको गेली गावाला 2 पोरं घेऊन आणि कपला म्हणजे मग तुला कळलं सगळं तुझं बाहेर पडल काय असं. सुरत तर सांगू नको तो आता बायाचं करायचं हां पुन्हा सनीचं लग्न बघायचं करायचं हां पुन्हा अवधूत आहे पुन्हा तो आहे हां. राजेश आहे हां मग काय तवा पुन्हा आणखी त्या सातारच्या मावशीच्या पोरी येते तिथं लग्नाला हां. मोठ्या होते ते झाल्या हां. ती काय इथं बसली ती एक हां. आहे ही एक आहे हां ती मुलगी आहे का? मुलगी आहे ती मुलगा दिसतोय का? हां, असं आहे का? मुलगा नाही. ती मुलगीच आहे मग अशी लग्न सगळे होणार आता मग हां. मला लय भारी वाटते आनंद झालाय मला. माझी लय पहिली मी हालात होती आता लय मला भारी वाटते. काय माझं लिया काय माझ्या सुना काय हां. नातवांड हां. काय पण तू हां सुरतचं पोरग तर म्हणतं या जे बस हां, काय आधी म्हणतो? नव पंजे ये बस गाडी पंजे ये बस गाडी गाडी बसतो मला म्हणतो आमच्या घरी नाही सुरू तुझ्या घरी सुरतो हां तुझ्या का गं, त्याच्या- मामाच्यात त्याच्या येस घरी- मामाच्यात नाही हां येस मामाच्यात का नाही तुझी चेटी काढतो सनी मामाच्यातच सोड मला असं आहे होय. हो मला सुरतो म्हणतो हो तू चडी घालतो का हा, नाही तू काढतो त्याची आणि चेटी. तो घालतो त्याला लाज येते माझी परतुंड तर 8 आहे ती 8 किती? 8 अयो. नुसत्या एकट्या मुलीची मोठ्या हां आणि तुमची अजून लग्न व्हायचे आणि तिथनं पुन्हा मी कवा बघायचे हां कवा खेळवायचे सांग मला काळजी लय पडली लग्न एका पोरीची परतून 8 किती? तुमची हां तुझ्या दोघं जर येत तुमच्या दोघांची 2 झाली 4 4 हां शिवाच्यांची झाली 4 4 झाली 8 हां 8 झाली 8 झाली मंदात्याची 4 4 किती झाली मग 8 2 10 10 परत बारकेची 2 हा बारकेची 2 मोठ्याची 2 बारकेची 2 झाली की 12 हो एवढी तुमच्या अजून लगा 3 आहे ती आता इथं मग काय लगा मोठा प्रवास आहे मग तुझा आजी. लय प्रवास मोठा माझा ना मग? मी माझं मालक एकटं होतं पण माझा लय मोठा झालाय काय? प्रवास परिचय हां. प्रपंच मोठा झालाय बाबा माझा मी आनंदी आहे हां पण आजारी पडली की वाटतं जावावं नको आता बस कशाला आता थांबायचं अजून आपल्याला आपल्या घरी अजून लई काय बघायचं आपल्याला. तर हा व्हिडिओ आपण इकडे थांबू. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या पद्धतीने आपण सगळे आज एकत्र जमलो आहे आणि असंच आम्ही जमतो दरवर्षी दर बड्डेला प्रत्येकाच्या बड्डेला आम्ही असंच एकत्र जमतो. चलो टाटा बाय बाय.